नमस्कार, मी अमृता चव्हाण, शाह ग्लोबल स्कूलच्या लर्निंग फ्रॉम लीडर्स या ऑफिशियल पॉडकास्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या शाळेतील मुलांना विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना भेटण्याची संधी प्राप्त होत आहे. आपण ह्या वर्षी आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या स्वातंत्र्य दिनाचेच औचित्य साधून आपल्या शाळेतील मुलं आपल्या इंदापूर शहरातील माजी सैनिकाची मुलाखत आपल्या समोर घेऊन येणार आहेत. प्रत्येक युद्धातील एक वेगळीच रोमांचक कथा असते व त्या युद्धात सामील झालेल्या जवानाची देशाविषयीची वेगळीच व्यथा असते. 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील असाच एक वेगळा अनुभव आपल्या समोर मुलाखतीद्वारे घेऊन येणार आहेत आपल्या शहरातील माजी सैनिक श्री कैलास गवळी व मुलाखत घेणार आहेत आपल्या शाळेतील विद्यार्थी कुमारी गौरी देवकर इयत्ता 5वी व शाहू मोरे इयत्ता 4थी. सुप्रभात, माझे नाव शाहू नाना मोरे. नमस्कार, मी गौरी हनुमंत देवकर. मी शाह ग्लोबल स्कूलच्या इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. लर्निंग फ्रॉम लीडर च्या आजच्या सत्रामध्ये आपल्या देशासाठी लढलेले माजी सैनिक आदरणीय गौरी सर यांना भेटणार आहोत. आदरणीय गौरी सर, आपले शाह ग्लोबल स्कूलच्या वतीने खूप खूप स्वागत. तर कृपया आपल्या थोडक्यात परिचय द्या. जय हिंद. मी कैलास प्रल्हाद गवळी, आर्मी एक्स ज्युनियर कमिशन अधिकारी. जय हिंद. पण सैन्यात कधी व किती वर्ष सेवा केली? मी भारतीय थल सेनेमध्ये 19 वर्ष आणि 9 महिने सर्व्हिस केलेली आहे. सैन्यात जाण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सैन्यात जाण्यासाठी इयत्ता 8वी आमच्या टायमिंगमध्ये इयत्ता 8वी पासून आम्हाला ही प्रेरणा भेटली. आणि पूर्वी न भूतो न भविष्यती अशा कालावधीमध्ये क्वचित एखादा सैनिक कुठंतरी आलेला दिसायचा आणि त्याच्याकडे सर्व पब्लिक असं एकदम आकर्षक होऊन बघायचं. पण त्या टायमाला एक प्रेरणा मनामध्ये आली की या व्यक्तीमध्ये अशी काही ऍक्टिव्हिटी आहे की सर्वच लोक असं रस्त्यानं चाललं तरी त्याच्याकडे बघतात. मग आपण का नाही होऊ शकत? मग आम्ही 8वी पासून तयारी करायची सुरुवात केली. सैन्यातील तुमचा एखादा संस्मरणीय अनुभव कोणता? सैन्यात भरती झाल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही ट्रेनिंग जॉईन करता त्या दिवसापासून ते सैन्यामधून रिटायर होईपर्यंत हा तुमच्या जीवनात संघर्ष आहे. रोज लढाई आहे, रोज. एकही दिवस असा जात नाही की युद्ध होत नाही. आणि सैनिक हा 24 आवर्स अलर्ट असतो. तो कधीही असा मध्ये विसावाल्याला कधी दिसणार नाही. तो एटी टाइम कधी जसं बटन दाबलं, क्लिक केलं की कॉम्प्युटरवरचं चित्र येतं त्याप्रमाणे बटन दाबलं, शिट्टी वाजली की सैनिक अलर्ट. तर सैनिकामध्ये अशा दुर्गम क्षेत्रात राहतात सैनिक. सैनिक हा त्याची परिभाषाच आहे की तो सीमेमध्ये राहत नाही. तो सीमावर्ती एरियामध्ये राहणारा, ज्या ठिकाणी पशु पक्षी प्राणी असेही तुम्हाला दिसत नाही अशा दुर्गम भागात राहणारा सैनिक. आणि सैन्यामध्ये अशा ठिकाणचे आहे की जिथपर्यंत रस्ते असतात तिथपर्यंत सैनिक रस्त्यावरती म्हणजे एक सैनिक विकलनं जातात. त्याच्यानंतर पुढं स्वतःचं सगळं इक्विपमेंट घेऊन परत त्यांना पायी 5-5, 6-6 दिवस 10-10 दिवस चढावतात. आणि त्या ठिकाणी क्लायमेटेशन तर फार अतिशय टेम्परेचर 26-40च्या खाली मायनसमध्ये येतं. जसं आता एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर सियाचेन ग्लेशियर, ज्या ठिकाणी की 6-7 महिने सैन्यात आंघोळ करता येत नाही, हेअरकट करता येत नाही. दुर्गम भाग असतात सैनिकांच्या जीवनात. देश सेवा करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? सैनिक हा एक पेशा असा आहे की समाजापासून खूप लांब, ज्याला की ह्या समाजामध्ये काय चाललंय, काय घडामोडी असतात, काय कुठल्याच क्षेत्राचा त्याचा संपर्क नसतो. त्यांचं एकमेव ध्येय असतं की माझ्या पाठीमागची जनता आबाद ठेवणे, आलेलं संकट स्वतःवर घेणे, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी वाचवणे आणि स्वतःचा जीव आणि आपल्या साथीदारांचा जीव वाचवणे, हे एवढंच ध्येय असतं. हे पाठीमागचे आम्हाला काही अडथळे किंवा पाठीमागं कुठले राजकारण किंवा पाठीमागं कुठल्या घडामोडी चालल्या देशामध्ये, ह्याच्याशी सैनिक असं काही नातं नसतं. सैन्यात शिस्तीचे काय महत्व आहे? सैनिक हा डिसिप्लिनचा पुतळा आहे. आणि वास्तवात जर सांगायचंच म्हटलं तुम्हाला तर विदेशावरून पाहुणे येतात. 26 जानेवारीला तुम्ही बसायला वेळ मिळाला तर टीव्ही पुढे बसा, 15 ऑगस्टला बसा. आणि इतर देशाला सांगून दिलं जातं की भारतीय सेना ही आमची किती डिसिप्लिनची आहे ही त्या राजपथावरनं कळतं. मी जास्त काय सांगणार, जग बघतो की आमची भारतीय सेना किती डिसिप्लिनची आहे. आणि सैन्यामधून रिटायर होऊन आल्यानंतर अनुशासन पाळणारा एकमेव जर कोणी व्यक्तिमत्व असेल तर तो सैनिक आहे.
अजून सुद्धा आमचा 80 वर्षाचा जरी म्हातारा जवान सैनिक जर रोडवर चालला तर तो कधी लेफ्टनं नाही चालणार, तो राईटनंच चालणार. आणि अजूनपर्यंत तुमच्या एवढ्या लहान लहान बालकांना सुद्धा तो नॉन रिस्पेक्टर कधीच बोलणार नाही. ती त्याची डिसिप्लिन आहे. त्याचा युनिफॉर्म, त्याचा पेहराव, तो 100 जरी उभा राहिला तर तो वेगळा, त्याला सांगावं लागत नाही वेगळं. त्याला विचारतात समोरून, तुम्ही सैन्यात होता का? ही त्याची पहिचान आहे. डिसिप्लिन ती बुनियाद आहे त्याची. देशाचे संरक्षण करत असताना तुम्हाला काय वाटले होते? महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला, देशाचे संरक्षण करताना तुम्हाला काय वाटले होते. बरोबर आहे. आता देशाचे संरक्षण करताना आमच्या पुढे एकच ध्येय असतं, तर आम्ही ज्या ठिकाणी ड्युटीसाठी तैनात असतो त्या ठिकाणी, आता मी महाराष्ट्राचा आहे, मी काश्मीरमध्ये आहे, मग मी काश्मीर पाय कशा पाय लढू? म्हणून या भारत देशामध्ये एकमेव असे आहे, हा जॉब आहे की कुठलीही जात, कुठलाही पंथ, कुठलाही धर्म न पाळता फक्त आणि फक्त देशासाठी आणि मातृभूमीसाठी लढणारा तो सैनिक असतो. आणि आमच्या पुढे तेवढंच ध्येय असतं की आम्ही या ठिकाणी, या अर्थ आमचा देश सुखात आहे. देशप्रेम म्हणजे तुमच्यात मते काय? प्रेम जीवनात एकदाच होतं. जर ते प्रेम अंतःकरणातनं केलं मनापासून तर ते शेवटपर्यंत राहतं. आणि आम्ही पहिलं प्रेम केलं ते मातृभूमीवर केलं. दुसरं प्रेम करायच्या टायमाला आम्हाला समाजाने नाकारलं. कारण का दुसरं प्रेम करणाऱ्या ज्या आमच्या अर्धांगिनी आहेत, म्हणजे त्या टायमिंगचा काळ होता, त्या आम्हाला मुलीच कुणी देत नव्हतं सैन्यात आहे म्हणल्यानंतर. कारण का कन्फर्म होतं त्या टायमाला की सैन्यात गेलेला माणूस मरतो. म्हणून प्रेम निष्ठेनं करायचं शेवटपर्यंत आहे, हे खरं देशप्रेम. विद्यार्थी देशासाठी काय करू शकतात? आताच्या चालू घडामोडी झाल्या, कुमार भारतीच्या विद्यार्थ्यांना ह्या घडामोडी कळत असतील की विद्यार्थी देशासाठी काय करू शकतात. विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे. तुम्ही उद्याचे नागरिक आहात, उद्याचे सायंटिस्ट आहात, उद्याचे देशभक्त आहात. उद्याचा देश कसा चालवायचा ह्या दिशेनं वाहणारे तुम्ही एक देवदूत आहात. मी तर तुम्हाला देवदूताची पदवी दिली, कारण का तुम्ही देवदूत आहात. आमच्या वेळेचा काळ वेगळा होता. आमच्या वेळेस आमने-सामने लढाई होती. तेव्हा आमच्या वेळेस हाताने लिहून लेटर पाठवायला लागत होतं. ते लेटर पोचवायला महिना लागत होता. ती ह्या टेबलवर, त्या टेबलवर, त्या टेबल, त्या टेबलला विद्यार्थ्याची दखल कोणी घेतल्या जात नव्हती. विद्यार्थ्याला कुठं पत्र पाठवायचं हे कळत नव्हतं. पण आता तुमच्या टायमाला माध्यम आल्या, तुम्ही डायरेक्ट इंद्रदेवाशी कॉन्टॅक्ट करू शकता, अशी तुमची परिस्थिती आहे. त्याच्याकरता विद्यार्थी हे देशाचा कणा आहे. आणि हा कणा जर मजबूत करायचा असेल तर ह्या शिक्षक लोकांनी परिश्रम घेतलं पाहिजे. आणि शिक्षकांनी परिश्रम घेतल्यानंतर तो कणा ताटमानेने ह्या समाजात जर वावरायला लागला तर देश सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार. तुमच्या देश सेवेसाठी तुम्हाला कोणता सन्मान मिळाला आहे का? मी भारतीय सेनेमध्ये भरती झाल्यानंतर जे समोर आमच्या आहेत, ही आमच्या केलेल्या कामाची पावती आहे. ज्या दुर्गम भागात, ज्या ज्या ऑपरेशन एरियात तुम्ही जे राहून आला, हे जे समोर आम्ही लावतो हे बऱ्यापैकी सिव्हिलियन लोकांना माहीत नसतं की हे नेमकं काय लावून येतात. तरी पण जे देशाने आम्हाला सन्मानित केलंय हे आमचं कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि तिथं कुणी आम्ही जे परिश्रम केलंय अशा ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकत नाही. तुम्ही श्रीनगरच्या पुढे जात नाही, इकडे कन्याकुमारीच्या पुढे जात नाही, इकडं आसामच्या लय कलकत्ता, आसाम, गुवाहाटीपर्यंत जातात, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मग ज्या ठिकाणी आम्ही आलोय आणि ज्या ठिकाणाहून आम्ही राहून आलोय त्या ठिकाणी देशाने आम्हाला जो केलेला हा सन्मान आहे, हा आमचा, आम्ही आमच्या एक छातीवरती घेऊन फिरतोय की हा मी या देशाचे नागरिक आहोत, या देशाचे सैनिक आहोत आणि हा आमचा देशाने केलेला सन्मान आहे. खूप अभिनंदन. थँक्यू. तुमचा हा बहुमूल्य सन्मान नक्की आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रश्न महत्वाचा आहे. एक काळ होता की सैन्यात जाण्यासाठी ओपन भरती असायची पूर्वी काळी. आमच्या टायमिंगमध्ये 7वी 8वी पासला घेत होते, त्यांची 8वी ते 8वी पास ट्रेन सोल्जर, 10वी पास क्लास 1चे अधिकारी व्हायचे त्या टायमाला. आणि सैन्यामध्ये जाण्यासाठी 1000
एक मुलगा तयार व्हायचा. 10,000 10 मुलं. तर या पद्धतीने पटसंख्या काढल्यानंतर सैन्यात जाण्यासाठी पूर्वीच्या काळचे सरकार तालुक्याच्या ठिकाणी भरती आणायची. का आणायचे? की खेड्यापाड्याच्या लोकांना मुलांना हे कळत नसायचं आणि जिल्हा तर कुणाला माहिती नव्हता. जिल्ह्याला जाण्याची वाट सुद्धा कुणाला माहित नव्हती. कारण का टोन मैल सुद्धा त्यावेळेस नव्हते की ही इथून ह्या स्टेट टू डेट म्हणजे ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी किती किलोमीटर अंतर आहे हेही त्यावेळेस सूचित केलं जात नव्हतं. मग आता ते खेड्यात यायचे म्हणजे तालुक्याला यायचे, तालुक्याला कुठंतरी सांगायचे बाबा इथं सैनिकाची भरती आहे, सैनिकाची भरती आहे. मग त्या आसपासच्या खेड्यातल्या मुलांना माहिती पडायची. मग ते खेड्यातल्या मुलांनी यायचं भरतीला. मग भरती पुणे सिटीमध्ये जसा आपापल्या जिल्ह्यावाईज बिहार असतो त्या ठिकाणी आठवड्यातनं 2 वेळा भरती असायची फ्रीमध्ये, ओपन. कुठं गेट नाही, कॉलिंग नाही, काय नाही, काही नाही. जायचं भरतीला यायचं, माघारी यायचं, जायचं भरतीला यायचं. पण आता तुम्ही बसलेल्या छत खाली सर्व ऍक्टिव्हिटी तुम्हाला या माध्यमाच्या माध्यमातून कळतात. तुम्हाला कुठली साईट निवडायची हेही तुम्हाला कळतं. तुम्हाला किती % मार्क आहेत त्या पर्सेंटवर आपण आर्मीमध्ये कुठल्या टेक्निकल वर्कमध्ये जाऊ शकतो, कुठल्या जॉबवरती जाऊ शकतो, कुठल्या हुद्द्यावरती जाऊ शकतो. एनडीए मध्ये जाण्यासाठी तुम्ही आता 10वी पास झाला, 9वी पास झाला की 10वीला गेल्यानंतर तुम्ही मॅडम लोकांनी तुम्हाला ते कळस येईल परत अजून आलोच तर ती एनडीएला जाण्यासाठी तुम्हाला काही क्लिप आहे. त्या क्लिप सर्च करा तुम्ही मोबाईलमध्ये, त्याच्यावरती तुम्हाला ते भेटून जाईल की एनडीएला जाण्यासाठी तुम्हाला कुठल्या विषयात किती मार्क पाहिजेत, कुठल्या विषयातनं कुठल्या परीक्षा दिल्यानंतर तुमचा एनडीए साठी सिलेक्शन होईल, त्या परीक्षा कुठं असतात, त्याचे कसे असतात. दुसरी गोष्ट, तुमच्यासारखे जे 5वी पासचे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी सैनिक स्कूलच्या परीक्षा असतात. तर त्या सैनिक स्कूलच्या याड बऱ्यापैकी ज्या सैनिक स्कूलशी जॉईंट असलेल्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये त्यांच्या याड येतात की तुमच्या विद्यार्थ्यांना आमच्या या परीक्षेसाठी बसण्याची पात्रता असेल तर त्यांचे नॉमिनल रोल आम्हाला पाठवा. तर त्या नॉमिनल मधनं जर तुम्ही पास झाला, तिथून तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सैनिक स्कूलला ऍडमिशन मिळतं. सैनिक स्कूलमध्ये शिकलेला विद्यार्थी फेल जात नाही. भलेही तो सिव्हिल मधला कुठलाही पदाधिकारी बनला तरी तो डिसिप्लिनचाच अधिकारी बनतो, एवढं मी सांगू शकतो. पण सैन्यात जाण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचं शरीर सुंदर असणं महत्वाचं आहे आणि अगोदर शरीराला सुंदर बनवा, नंतर एज्युकेशन तयार. त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या शालेय विद्यार्थी, शालेय शिक्षक टॉप यांना एक सांगू शकतो आणि पालकांनाही सांगू शकतो की तुमचा मुलगा हुशार असेल, मुलगी हुशार असेल. पूर्वी भारतीय सेनेमध्ये मुलींना घेत नव्हते, पण आता भारतीय सेनेमध्ये मुलींनाही घेतात. मुलींनाही 20% कोटा आहे. मुलीही आजकाल जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही वारंवार ज्या सैनिकांच्या माध्यमातून ज्या निघणाऱ्या क्लिप आहेत, नव्या जुन्या काही, त्याच्यातून काही फेरबदल केलेले असतात, तर ते तुम्ही त्यांच्या पुढे तुम्ही स्वतः सर्च करा की तुम्हाला योग्य वाटतोय त्या दिशेनं तुमचा मुलगा घडवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि मुलींनी खास करून तुम्हाला जाण्याची अतिशय सुंदर संधी आहे. तुम्ही सुद्धा जाऊ शकता. असं नाही की मुलंच सेनेमध्ये जातात, मुली पण सेनेत जातात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही गटामध्ये मुलं मुली जातात. पण पहिला पॉइंट येतो की तुमचं फिजिकल. मी मुलगी आहे, मी रनिंगला जाणार नाही किंवा मी आउटडोर, आई वडील आउटडोअरला तुम्हाला पाठवत नाही, तर हा थोडासा कुठंतरी एक मतभेद तुम्ही संपवला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनाने जर तुम्ही पाऊल उचललं तर तुम्ही नक्कीच भारतीय सेनेमध्ये दाखल होचाल आणि मोठे अधिकारी बनचाल, अशी मी त्या परमेश्वराला शुभकामना करतो. जय हिंद. आज तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल ग्लोबल स्कूलच्या वतीने मनपूर्वक आभार.